व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. काल परवाच महाप्रपंचवर आपण एक व्हिडिओ केला होता, ज्यामध्ये आपण टायटलच असं दिलं होतं की ठाकरे बंधू जे आहेत ते विभक्तीच्या मार्गावर आहेत. म्हणजे हे कोणत्याही क्षणी वेगळे होऊ शकतात आणि ह्यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम कोणीतरी करतंय. आमचा संशय असा आहे की ह्यामध्ये भोंगाच अग्रेसर आहे. काल रोहित पवार सुद्धा शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांना भेटून गेले. कदाचित हा काकांचा सल्ला असू शकतो की हे तुटतायत दोघं, तेव्हा तू घे जोडून, असंही असू शकतं. नाही तर उगीच अजितदादा पवार यांच्या त्या निधनाची चर्चा करण्यासाठी, त्या अपघातावर बोलण्यासाठी राज ठाकरे यांच्याकडे जाण्याचं प्रयोजन काय होतं की FIR नोंदवून घेत नाही. राज ठाकरे यांच्या म्हणण्यावरून FIR नोंदवून घेतला जाणार आहे का? म्हणजे मग आपल्या आजोबांपेक्षाही राज ठाकरे यांचं वजन जास्त आहे असं रोहित पवार यांना वाटतंय का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. पण कुठेतरी काहीतरी गणित चुकायला लागलेलं आहे. कारण महानगरपालिकेच्या निवडणुका जशा झाल्या तसे राज ठाकरे शांत झालेले आहेत. राज ठाकरे फ्रंटवर येऊन उद्धव ठाकरे किंवा बोंग्यासारखं काहीही बोलत नाही आहेत. त्यांनी मौन बाळगलेलं आहे आणि ह्या मौनामागं बरंच काही घडलेलं आहे. मूळ मुद्दा, मूळ विषय सुरू करण्या अगोदर एक विनंती आहे मित्रांनो. गेल्या महिन्यात जी शिवजयंती साजरी करण्यात आली तिथे आपण उपक्रम केला अन्नदानाचा. तर आता जी 6 तारखेला शिवजयंती साजरी होणार आहे तेव्हा सुद्धा आपण आपल्या हिंदू माता बंधू भगिनींसाठी सेवा कार्य करणार आहोत. गरजेच्या वस्तू, अन्नदान, बरंच काही आहे. तेव्हा या सत्कर्मामध्ये आपणही सहभागी व्हा, एवढीच विनंती आणि कळकळीचं आवाहन. GPay फोनपे क्रमांक तुमच्याकडे आहेत. दिल्या गेलेल्या या क्रमांकांवर तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं ते निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की पाठवा. मन मोठं करा मित्रांनो. प्रभू श्रीरामाचं नाव घ्या. आपले कर्मच आपल्यासोबत येणार आहेत. आपल्या हातून जितकं सत्कर्म घडत राहील तितकं आपण करत राहूया. तेव्हा यापुढे उद्धव ठाकरे हे बेभरोशाचे आहे. हा माणूस विश्वास ठेवण्याच्या पात्रतेचा अजिबातच नाही. हे वाक्य राज ठाकरे यांचं. 20 वर्ष ही दोघं भावंड भांडत होती. त्यानंतर 20 वर्षांनंतर यांना अचानक मराठी अस्मिता, मराठी माणूस यांच्याबद्दल कळवळा निर्माण झाला, कळव निर्माण झाली आणि मग हे त्या मराठी अस्मितेसाठी, मराठी माणसासाठी एकत्र आले. पण ह्यांच्या लेखी मराठी माणूस हा फक्त आणि फक्त मुंबईत राहतो, इतर महाराष्ट्रात राहत नाही. जर राहत असता तर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान या दोघा भावांनी महाराष्ट्र पिंजून काढला असता. पण यांच्या लेखी मराठी म्हणजे फक्त मुंबई, मुंबई व्यतिरिक्त मराठी नाहीच आहेत कुठे, असं यांना कदाचित वाटत असावं. बरं, मराठी 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 करत हे पुढे आले. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल तर प्रश्नच निर्माण होतो, यांना खरंच मराठीबद्दल काही देणं घेणं आहे की नाही. यांची स्वतःची पोरं ही डॉन बॉस्को वगैरे सारख्या शाळेंमध्ये शिकलेली आहेत. अरे मग आम्ही बरे रे, त्याच्यापेक्षा सरस्वती भुवनमध्ये शिकलोय मी, मराठीतून शिकलेलो आहे. मुद्दा असा आहे की इतकं मराठी 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 केलं ह्या लोकांनी, पण जेव्हा स्वीकृत नगरसेवक द्यायची वेळ आली तेव्हा 3 पैकी 1 स्वीकृत नगरसेवक यांनी अमराठी दिला. हे इतकं मराठी 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 करतात उद्धव ठाकरे, मग प्रियंका चतुर्वेदी सारख्या अमराठी व्यक्तीला राज्यसभेवर का पाठवलं आणि आता सुद्धा लॉबिंग चालू आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 3 स्वीकृत नगरसेवक तुम्हाला मिळाले होते, त्यातला एकच फक्त
मनसेनं मागितला होता, तुम्ही नाही दिला. त्या बदल्यामध्ये तुम्ही प्रस्ताव काय ठेवला? प्रभाग समिती अध्यक्षपद आम्ही तुमच्याकडे देतो. आणि मग वाट बघत बसले राजसाहेब काय बोलतात आणि राजसाहेब काय उत्तर देतात म्हणून. राजसाहेबांनी होऊनही बघितलं नाही तिकडं. त्यांनी मौन बाळगलेले, ते काहीच बोलले नाहीत. यातूनच स्पष्ट कळतं की राजसाहेबांचा ह्या प्रस्तावाला नकार आहे. आणि आता 1-2 दिवसातच अर्ज भरायचा आहे प्रभाग समिती अध्यक्षपदाचा. मग काय होणार? आणि जर राज ठाकरे यांनी तटस्थ भूमिका ठेवली अशीच, तर ह्याचा फटका उबाठाला मुंबई महानगरपालिकेमध्ये बसणार. कारण तिकडे शिंदे आहेत, इकडं देवेंद्र आहे. आणि दोघांसोबतही राज ठाकरे यांचे चांगले संबंध आहेत. ते काय असे 20 वर्ष भांडले नाही आहेत या दोघांसोबत. जसे ठाकरे बंधू भांडले एकमेकांसोबत 20 वर्ष, पाण्यात बघत होते एकमेकाला, तसं ज्यांच्या बाबतीत तसं काही नाही आहे. ठीक आहे, निवडणुका आहेत, प्रचार होतो, प्रचार करत असताना टीका करावी लागते विरोधकांवर, ते तिथपर्यंतच आहे. पण असं द्वेष मनामध्ये ठेवून, आकस मनामध्ये ठेवून वागणारी ही माणसं नाही आहे. बिकॉज दे आर नॉट उद्धव ठाकरे. ज्यांच्या मनामध्ये किलबिश असतं, द्वेष असतो, मत्सर असतो इतरांबद्दल. म्हणूनच तर मग असली वाक्य निघतात ना तोंडातून, एक तर तू तरी राहशील, नाही तर मी तरी राहील म्हणून. झालं काय? कोण राहिलं? उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांनी बरोबर ओळखलेलं होतं की माणूस विश्वास ठेवण्याच्या पात्रतेचा अजिबात नाही. आणि ते त्यांनी दाखवून दिलं. महानगरपालिकेच्या निवडणुकीतच दाखवून दिलं. वोट ट्रान्सफरमध्ये शिवसेना उबाठाच्या लोकांनी, कार्यकर्त्यांनी मनसेचं कामच केलं नाही. 6 नगरसेवकांवर येऊन ठेपले ते. ज्याप्रमाणे मन लावून मनसेच्या लोकांनी काम केलं त्याचा फायदा यांना झाला, तसा फायदा राजसाहेबांच्या मनसेला नाही झालेला. आणि हे उघड सत्य आहे, करा मान्य. अरे आमच्या सारख्यांना जर हे लक्षात येतं तर राजसाहेबांच्या लक्षात येणार नाही का? त्यातही स्वीकृत नगरसेवकांसाठी तुम्ही हटून बसले. मग 3 पैकी 1 दिला असता तर काय फरक पडला असता? पण नाही दिला. प्रभाग समिती अध्यक्षपद घ्या म्हणे. काय मिरवायचंय का ते? काय मिळणार आहे तिथं? सगळं तर स्थायी समितीच्या हातात असतं. का गटारा साफ करत बसायचे का आता प्रभाग घेऊन? हा मुळात प्रस्तावच बोगस होता. आणि राजसाहेब ह्याला मान्यता देणारच नाहीत 100%. उद्धव ठाकरेंनी कितीही आता मनधरणी करण्याचा प्रयत्न केला तरी मन यांची वेगळी झालेली आहेत. मिठाचा खडा यांच्या युतीत पडलेला आहे. 2029 पर्यंत आता कुठलीही निवडणूक नाहीये मित्रांनो. त्यामुळे यांच्या वाटा आता वेगळ्याच झालेल्या आहेत. कल्याण डोंबिवलीमध्ये काय झालं? तिथं मनसेनं शिंदेंना पाठिंबा दिला, त्याच्यावरून यांनी आतपाखड गेली बोंग्याना आणि उदोजींनी. आणि मग चंद्रपूरमध्ये स्वतः काय केलं? चंद्रपूरमध्ये नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला. हे चालतो, हम करे सो कायदा. अरे नाही रे बाबा, आम्ही केला तो चमत्कार आणि तुम्ही केला तो बलात्कार, असं नाही होऊ शकत ना. शेवटी राज ठाकरे यांचा स्वतंत्र पक्ष आहे, तो काही गट नाही आहे तुमच्यासारखा. तुमचा गट आहे, उबाठ हा गट, मनसे हा पक्ष आहे. हे लक्षात घ्यायला पाहिजे ह्या लोकांनी. तेव्हा इथून पुढे धमाल आहे मित्रांनो. हे 2 भाऊ लवकरच विभक्त होणार. हे आमचं सध्याचं परीक्षण आहे, निरीक्षण आहे. या बाबतीत तुमचं काय मत आहे नक्की कळवा. कारण मिठाचा खडा तर युतीत पडलाय एवढं तर नक्की. कारण इकडून संदीप देशपांडे सुरू झालेले बोलायला, इकडून भोंगा बोलायला सुरुवात झालेला आहे. म्हणजे हे परत हमरी तुमरीवर आलेले आहेत. आता ही नेमकी कोणाची इच्छा आहे? उद्धव ठाकरेंची की राज
ठाकरेंची. एवढंच फक्त आता चेक करायचं आहे. बाकी फाटाफूट तर होणार, 100% होणार, एवढं निश्चित. या बाबतीत आपलं काय मत आहे की साधारण किती महिने हे बंधुप्रेम कायम राहील असं तुम्हाला वाटतं, आणि हे विभक्त कधी होती या बाबतीत तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये निश्चित कळवा. आमचा कमेंट बॉक्स वाट बघत असतो तुमच्या कमेंटसाठी. जाता आता छोटीशी विनंती आहे परत एकदा, येत्या शिवजयंतीला म्हणजे उद्या आपल्याला गेल्या वेळेस सारखंच सेवा कार्य करायचं आपल्या हिंदू माता बंधू भगिनींसाठी. आपल्या परिवारातर्फे अन्नदान करूया, त्यांना गरजेच्या वस्तू पुरवूया, बरंच काही आहे संकल्प. तेव्हा या सत्कर्मामध्ये आपणही सहभागी व्हा, आपलंही योगदान यामध्ये असू द्या, ही नम्र प्रार्थना, कळकळीची विनंती आणि आवाहन. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार जे योगदान देता येऊ शकतं नक्की द्या मित्रांनो. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपवर नक्की पाठवा. शेवटी काय, आपलं कर्मच आपल्यासोबत येणार आहे. जितकं सत्कर्म घडत राहील हातातून तेवढं करत राहूया. यातूनच मोठमोठ्या संकटातून आपण बाहेर पडलेलो आहोत या सत्कर्मामुळेच. तेव्हा इथून पुढेही हे कार्य चालूच राहणार आहे. मन मोठं करा आणि साथ द्या, सहकार्य करा मित्रांनो. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.